42 MH03CY 2968, त्याचप्रमाणे MH11 CB 620, त्याचप्रमाणे MH43AV 1907, MH43AU 2628, त्याचप्रमाणे MH43AH 5149, त्याचप्रमाणे MH11 BX 1341, MH43BT 5923. कृपया ह्या गाड्या कृपया आपण बाजूला करायच्या आहेत. गेट समोरील ज्या पार्किंग असलेल्या गाड्या आहेत, कृपया पाहुण्यांची रेलचेल आता राहणार आहे, तर आम्हाला तो गेट मोकळा, मेन प्रवेशद्वार जो आहे तो मोकळा करून द्यायचा आहे. कृपया मी ज्या आता क्रमांक ज्या आपल्या समोर बोललो त्यांनी कृपया त्या गाड्या तिथून हटवायच्या आहेत. तर नक्कीच मित्रांनो, स्पर्धा पाहताय सर्वांची लाडकी स्पर्धा, सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा पाहताय तुम्ही. JPL 21-22 ही स्पर्धा पाहताय. जावली क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. जावली प्रीमियर लीग पर्व दुसरी ही स्पर्धा पाहताय. या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम सत्राकडे आपण येऊन पोहोचलोय. ही स्पर्धा अगदी 4 दिवस चालली. गुरुवारपासून ही स्पर्धा चालू आहे आणि आजचा अंतिम दिवस या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण येऊन पोहोचलोय. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहिली, जिथे भैरवनाथ वॉरियर्स आणि कृष्णा रॉकस्टार यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 झाली. त्यामध्ये मात्र कृष्णाई रॉकस्टार या संघाने अगदी 1 हाती विजय मिळवून या JPL 21-22 च्या फायनल मध्ये धडक मारले. परंतु त्यांच्या समोर त्यांच्या अपोजिट मध्ये कोणता संघ खेळेल फायनल मध्ये हे ठरवणारा सामना म्हणजे सेमीफायनल क्रमांक 2 स्वामी स्टार 11 अगेन्स्ट स्पार्टन 11. स्वामी स्टार संघाचे संघ मालक आहेत संतोषजी पार्टे साहेब, त्याचबरोबर स्पार्टन 11 संघाचे संघ मालक आहेत विनोद पार्टे. हे 2 मातब्बर संघ मालकांमध्ये, 2 मातब्बर कर्णधारांमध्ये, 2 मातब्बर टीम मध्ये घमासान एक द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. येस, आणि इथे आयोजन समितीच्या वतीने प्रतापजी शेलार साहेब सांगतायत की जो यानंतर होणारा सामना 3ऱ्या आणि 4थ्या पोझिशन साठी असेल, तो सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. यानंतर होणारी मॅच 3rd पोझिशन आणि 4th पोझिशन साठी असेल. प्लीज आपण तयार राहा. ओके, तर इथे मात्र बक्षीसांची खैरात येतेच. आणि जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल, सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. जुईनगर 11 संघ आणि या संघाकडून दत्ता मोहिते साहेब खेळतात. आणि जर या ठिकाणी अजिंक्य गोळेची जर विकेट या ठिकाणी दत्ता मोहिते यांनी घेतली तर 2000 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल जुईनगर 11 संघाकडून. या ठिकाणी पंच इशारा करतायत की यस सामना चालू होतोय. अजिंक्य गोळे, यस पहिला चेंडू आणि याला फक्त दिशा दिले फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र दन 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 फरार 4 धावांसाठी. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. गेटवरती ज्या गाड्या लावल्यात त्यांना विनंती असेल आपल्या गाड्या हटवा. आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे. अजिंक्य गोळे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र यष्टी रक्षकाला चकवतोय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅटला लागून गेलाय हा चेंडू. सलगचा दुसरा चौकार येतोय अजिंक्य गोळेच्या बॅट मधून. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. आणि पुन्हा एकदा बक्षीस आणि बक्षीस अश्विन गोळे मनसे जिल्हा सचिव सातारा यांच्याकडून जर अजिंक्य गोळे यांनी या मॅच मध्ये 50 मारली तर 1001 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. गोलंदाजी मार्क वरती दत्ता मोहिते मॅन फ्रॉम सर्जापूर. ओ इथे मात्र स्विच हिटचा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय का? यस, चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा रेषे पार. सलगचा 3रा चौकार येतोय अजिंक्य गोळेच्या बॅट मधून. यस, करेक्शन करेन या ठिकाणी षटकार आहे. डीजे प्लीज. थँक्यू डीजे.
जसं आपण पाहिलं क्वार्टर फायनलचा सामना होता, करो या मरोची स्थिती होती. त्या सामन्यामध्ये अजिंक्य गोळेच्या बॅट मधून 64 धावा आल्या होत्या आणि तदनंतर ती इनिंग मात्र सातत्यपूर्व पुढे नेताना अजिंक्य गोळे तुम्ही पाहताय. काय फलंदाजी करतोय पहा. आजचा दिवस मात्र फक्त आणि फक्त अजिंक्य गोळे गाजवताना आपल्याला हा 40+ घनसोलीचं मैदान पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 अर्धशतक त्यांनी झळकवलेत. 160 धावांवरती खेळत होता आणि या मॅच मध्ये नॉट आउट मध्ये खेळतोय. सुयोग बेलोशे सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत करतो. याही चेंडूला अगदी कार्पेटच्या चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. सलगचा चौथा चौकार येतोय अजिंक्यच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने फोडलं जातं. आक्रमण करताना अजिंक्य गोळे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र पॉवर प्ले मध्ये तोडून फोडून चेंडू मात्र फरार होतोय 4 धावांसाठी. सलगचा 5वा चौकार. सुपर बॅटिंग यार. 22 धावा स्कोरबोर्ड होती लागतात. अजूनही एक चेंडू बाकी असणारे दत्ता मोहिते यांचा. यस, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्ड होती अंकित केली जाते. षटक 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. काय फलंदाजी केली अजिंक्य गोळे यांनी. अगदी मन जिंकलेत. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय तुम्ही. सन्माननीय सुयोग बेलोशे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सहर्ष स्वागत करतो स्पर्धेदरम्यान. मोरघर गावचा सितारा गोलंदाजी मार्क वरती. सागर हा गोलंदाज आपण येताना पाहायला मिळतोय. येस, गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय अजिंक्य. ओ पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. इथे मात्र फटका फसलाय. सर्कल मध्ये झेल होतोय का. यस, इथे मात्र झेल टिपलाय. अजिंक्य गोळेची विकेट महत्वपूर्ण होती आणि ही विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना अजिंक्य गोळे बाद. डीजे थँक्यू डीजे. तर मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये अगदी धावांचा पाऊस पडणारा अजिंक्य गोळे मात्र पहिल्या चेंडूवरती, जिथे मात्र सागरचा हा चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका अगदी फसला. हवेमध्ये चेंडू बराच काळ राहिला. अगदी सर्कलमध्ये चांगला झेल टिपताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. प्रमोदजी धोंडे साहेब यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सचिन राजपुरे सर यांचाही या ठिकाणी व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय. इथे मात्र नवीन फलंदाजा सूरज पाडळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय. पहिल्या षटकामध्ये जरी धावा जास्त गेल्या असतील तरी सुद्धा आम्ही या संघाला रोखू शकतो हे मात्र दाखवत असताना आपण पाहतोय स्वामी स्टार संघाचे खेळाडू. ओ, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. यश क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. दुसरी विकेटचं पतन होते. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना सूरज पाडलेची इनिंग मात्र या ठिकाणी समाप्त होते. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. विकेट क्रमांक 2. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
किरण चिकणे हा फलंदाज दाखल होतोय, त्याच्यासोबत बॅटिंग प्रशांत हा फलंदाज बॅटिंग करतोय, ओपनिंगला आलाय. चांगली लढत तुम्ही पाहताय. दोन संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. JPL 21-22 चा हा थरार. गोलंदाज सागर, हो या चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू मात्र जातोय सरळ क्षेत्र तुटून जातो या ठिकाणी. महत्वपूर्ण चौकार होता आणि गरजेचं होतं, कारण 2 विकेटचं पतन झाल्यानंतर 10वा स्कोरबोर्ड वरती येणं गरजेचं होतं. तर प्रशांत बॅटिंग करतोय, चौकार आलाय त्याच्या बॅट मधून, गॅप मध्ये खेळलेला हा फटका होता. गोलंदाजी मार्क वरती तयार झालेत. हो इथे मात्र सरळ आडव्या बॅटनी फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. स्पार्टन 11 साठी पारितोषिक येतोय, प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक. अशोक पाटे, नेहरू युवा मंडळ पुनवडी यांच्याकडून हे 200 रुपयाचं, प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज जवळकर यांना 200 रुपयाचं पारितोषिक असेल. राहुल पार्टे यांच्याकडून किरण चिकणे फलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय सागर गायकवाड चांगली गोलंदाजी केली, कुठेतरी थांबवलं या संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा घेत मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगलं आयोजन, आणि या चांगल्या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जावली असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये प्रताप शेलार, ओखवडी, संदीप साळुंके, दुंद, गणेश धनावडे करंजे, अनिकेत सपकाळ गवडी, सूर्यकांत शेडगे निजरे आणि अमोल गावडे खर्शी यांचा महत्वपूर्ण सहकार्य राहिलंय, महत्वपूर्ण वाटा राहिलाय. त्याचबरोबर JPL कमिटी जर आपण पाहिली तर संदीप शेडगे मामुर्डी, अनिल कदम जवळवाडी, सुमित पवार सानपाने, बापू पार्टे पुनवडी, योगेश पवार सजपाने, अमर शेलार वागदरे, प्रवीण पार्टे पुनवडी, सुनील धनावडे करंजे, अशोक पार्टे भामगर आणि सुयश धनावडे मामुर्डी या महत्वपूर्ण आयोजन समितीमध्ये या नक्कीच कार्यकारिणीचा महत्वपूर्ण वाटा राहिला. एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आणले आणि खऱ्या अर्थाने यशस्वी स्पर्धा कशा पद्धतीने असते हे दाखवताना मात्र ही संपूर्ण आयोजन समिती पुन्हा एकदा दत्ता मोहिते यांना आमंत्रित केले. पहिली षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दत्ता मोहिते यांना मार पडला होता, तदनंतर स्वतः दत्ता मोहिते 3rd ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अश्विन गोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते. प्रशांतसाठी सलग 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक येते. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती ओल्ड इज गोल्ड दत्ता मोहिते. ओ इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, यस आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केले, लाईन लेन चांगली ठेवले, कारण ते गरजेचं आहे. 2nd ओव्हर तुम्ही टाकताय, पॉवर प्लेची 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर मात्र दत्ता मोहिते गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या षटकासाठी महत्वपूर्ण षटक असेल, कारण 2रं षटक ज्या पद्धतीने सागरने हाताळलं आणि पूर्णपणे कमबॅक केला ज्या संघाने, स्पार्टन आर्मी या संघाने कमबॅक केला या मॅच मध्ये, परंतु हे षटक महत्वपूर्ण ठरेल. दत्ता मोहिते हो इथे मात्र नक्कीच प्लेस करायचा होता, हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्पार्टन आर्मीच्या तर्फे दत्ता मोहिते. स्ट्राइक एंडला मात्र प्रशांतला तुम्ही पाहताय. अजिंक्य गोळेचं वादळ थांबवल्यानंतर मात्र स्कोर रेट आपण जर पाहिला तर कुठेतरी पाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता मोहिते ओ इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू शफल झाले, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र 1 बाउन्स सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. यस प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा चौकार. डीजे प्लीज.
आणि या ठिकाणी अशोकजी पार्टे नेहरू युवा मंडळ पुनवडी यांच्याकडून स्पार्टन्स 11 संघाला या ठिकाणी पर्वणी आहे. प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बहाल केलं जाईल. KSK क्रीडा प्रतिष्ठानाकडून KSK PL आयोजन समितीचे महत्वपूर्ण घटक आणि टेनिस क्रिकेट .in शी सातत्यपूर्व जोडलेले व्यक्तिमत्व नयन सकपाळ आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती या चेंडूला नक्कीच लॉफ केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत 2. इथे मात्र फेक चांगली आहे. एका धावेवरती थांबवलंय प्रशांतला. क्या बात आहे, सुपर्ब. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कौतुक करावं लागेल. मिस्टर टेनिस क्रिकेट .in चे नयन सकपाळ यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. दत्ता मोहिते गोलंदाजी करतायत. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला मात्र किरण चिकणे. इथे मात्र फुल टॉस जसा आला तसा मात्र या चेंडूला पाठवलंय. नक्कीच या स्टेडियमच्या बाहेर 6 धावांसाठी किरण चिकणेच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत दणदणीत षटकार. सुपर बॅटिंग किरण. आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण सर पाहिलं असेल की कुठेतरी घडतं बिघडतंय असं कार्यक्रम पाहायला मिळतोय. आज जे बॉलर आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल, ज्या गोलंदाजांना आतापर्यंत चांगली खेळी केली त्या गोलंदाजांना मात्र आज फटके पडताना आपण पाहतोय. आणि दत्ताजी मोहिते पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. 41 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. दत्ता मोहिते इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केलाय. यस, तिथे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र हा चेंडू डॉट जाईल. परंतु स्कोरिंग रेट जर आपण पाहिला तर 3 षटकांच्या अंती 41 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. तर चांगला स्कोरिंग रेट आहे. अजूनही येणारे 2 षटक असतील, या 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा तुम्ही जर स्कोरबोर्ड वरती लावताय तर नक्कीच स्वामी स्टार 11 संघ याची जमेची बाजू असेल. नक्कीच स्कोर जर चांगला असेल तर चॅलेंजिंग कुठेतरी आपण पुढच्या संघाला चॅलेंजिंग स्कोर देऊ शकतो आणि त्यामध्ये डिफेंड करण्यामध्ये त्यांना बराचसा वेळ लागतो आणि कुठेतरी अडचणीत मात्र या ठिकाणी येऊ शकतो संघ. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दत्ता बांदल आलेवाली संघाकडून नेतृत्व करणारा हा गोलंदाज मात्र आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर दिसतोय. दत्ता बांदल मॅन फ्रॉम आलेवाडी गावचा हा खेळाडू आज मात्र JPL 21-22 ही स्पर्धा खेळताना 1 गाव 11 या फॉर्मॅट मध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केला आणि त्याचं तिकीट तुम्हाला डायरेक्ट JPL मध्ये मिळाले. इथे मात्र तुम्ही चांगला परफॉर्म करावा लागेल. एक चांगलं क्रिकेट देण्याचं काम नेहमीच या JPL ने केलंय. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला नक्कीच जसा फलंदाज पुढे आला तसा मात्र अकुट टप्प्याचा चेंडू फेकला आणि इथे मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 41 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 17.1 नी या ठिकाणी षटक क्रमांक संपले आणि चांगला स्कोरिंग रेट ठेवला या संघाने. स्वामी स्टार 11 या संघाने. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय गोलंदाज प्रशांत स्ट्राईक एंडला. इथे मात्र वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून या चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. यस, प्रशांतच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा. सातत्यपूर्व या स्पर्धेची चर्चा होती. कोविड-19 मुळे ही स्पर्धा गतवर्षी होऊ शकली नव्हती. तदनंतर या वर्षी मात्र आयोजन समितीने कंबर कसली आणि एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आणले. JPL 21-22 ही स्पर्धा पाहताय. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय मित्रांनो. एका बाजूला तुम्ही पाहताय स्वामी स्टार 11 तर दुसऱ्या बाजूला स्पार्टन 11 दत्ता मोहिते यांचा संघ. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होते प्रशांत स्ट्राईकला. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळाय. अगदी बॅटची वरचा हिस्सा लागलाय. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी. सलगचा दुसरा चौकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. ही मात्र जमेची बाजू आहे स्वामी स्टार 11 संघासाठी. चला कृपया विनंती आहे, गेट समोर जी वाहनं उभी आहेत टोईंग व्हॅनची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे. कोणाच्या जर बाईक असतील तर नक्कीच त्या बाईक तिथून घेऊन जायचं आहे. टोईंग व्हॅन थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे. कौतुक करावं लागेल प्रशांतचं. आतापर्यंत 4 चौकारांशी खेळतोय. 49 धावा टीमच्या बोर्ड वरती लावल्यात आणि कुठेतरी अजिंक्य गोळेची विकेट
गेल्यानंतर मात्र एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. प्रशांतनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि चांगली बॅटिंग करताना इथे मात्र समोरच्या दिशेने हा फटका उडवलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल, कोणतीही चूक करणार नाही. प्रशांतला परतावं लागतंय. ओमकार धनावडे अतिशय चांगला झेल. प्रशांतची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक इन पवेलियन प्रशांत. नक्कीच संतोष सर, आपण पाहिला असेल तर एक चांगल्या फलंदाजाला माघारी पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा देखील नजारा पाहायला मिळतोय आणि आक्रमक जर झाले तर स्कोर तर नक्कीच या ठिकाणी चांगला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय, दाखल होतोय किरण शिर्के, दीपक शिर्के माफी असावी. स्ट्राईकला मात्र किरण चिकणे. हे बॅटल महत्वपूर्ण आहे. अगदी सेमीफायनल क्रमांक 2 आहे. इथे मात्र तुम्हाला चांगला खेळ मित्रांनो दाखवावा लागेल. ओ इथे आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता. येस, इथे मात्र काय घडतंय, बॅटची एज लागते, फलंदाज मात्र बाद होईल. फलंदाज क्रमांक 4 इथे तंबूच्या आसऱ्याला जाताना किरण चिकणे. तर नक्कीच संतोष सर, जर या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या षटकांमध्ये पहिले जे 3 षटक होते त्यामध्ये जोरदार प्रहार पाहायला मिळत होता आणि आता मात्र या ठिकाणी विकेट्सवर विकेटचं पतन होताना आपल्याला दिसतंय. तर ही कायापालट होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. जसं जसं ऊन वाढत जात आहे त्यावेळी बॉलिंगची गती मात्र या ठिकाणी आपल्याला पलटताना दिसते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निलेश पवार, मॅन फ्रॉम आलेवाडी हा गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंडला बॅटिंग करेन, परंतु मी या ठिकाणी नक्कीच दत्ताचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळले, कौतुक करावं लागेल. ओ इथे मात्र स्विंग अँड मिस, अफुलातून गोलंदाजी. मित्रांनो, या गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली पहा. जिथे मात्र धावांचा पाऊस पडत होता, इथे मात्र 4थं षटक हाताळलं आणि संघाची जमेची बाजू ठरवून देणारा हा खेळाडू ठरतोय दत्ता. काय म्हणाल सर? नक्कीच संतोष सर, नक्कीच प्रशंसा त्या गोलंदाजाची करावी लागेल. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्या संघातील खेळाडूंना मात्र या ठिकाणी कुठेतरी यश मिळत नव्हतं आणि आता मात्र या ठिकाणी या ठिकाणी KSK क्रीडा प्रतिष्ठान, KSKPL21 या स्पर्धेच्या आयोजन समितीचे प्रमुख घटक आणि tenniscricket.in सातत्यपूर्व 2013 पासून संतोष नाणेकर सर यांच्याबरोबर जोडले गेलेलं व्यक्तिमत्व, लाखोडगावचे सुपुत्र, उत्कृष्ट क्रिकेटर नयन सकपाळ यांचा यथोचित असा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. प्लीज आयोजन समितीचे प्रमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नयन सकपाळ यांचा सन्मान केला जातोय. पुढे जा. बॉल पडला. मिस्टर tenniscricket.in. आणि सर, तुम्हाला या गोलंदाजाची मी ओळख करून देतो. BCC करंजे संघाकडून हा उभरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी, त्याची जमेची बाजू आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण काय पाहतोय, सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच हा BCC करंजे संघाकडून सर नेतृत्व करतो अतुलचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच करतोय, नक्कीच कौतुक करावं लागेल ना. अशा प्रकारचे चेंडू बॅट्समनला खेळणं खूप अवघड असतं, ज्या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडू फेकले जातात. पुन्हा एकदा तीच लाईन, परंतु काय फटका केलाय वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये. या फटक्याला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि निलेश पवारच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. अगदी शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. जबाबदारी आहे संघासाठी, संघाची. निलेश पवारची बॅट बोलते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड होती, एकूण लागले 54 धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात. शेवटचे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. 60+ धावसंख्या तुम्हाला बोर्डवरती लावाव्या लागतील स्वामी स्टार 11 या संघाला. जबाबदारी आहे निलेश पवार याच्या खांद्यावरती, दीपक शिर्के याच्या खांद्यावरती. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय गोलंदाज. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळाय अक्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत डीपला, त्या ठिकाणी फील्ड करतील. फंबलिंग केलं जात आहे, तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत.
मनोज जवळ त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले, कुठेतरी गफलत मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. येस, एक आणि एक धाव या ठिकाणी शॉट असेल, एक रन शॉट आहे, एकच धाव असेल या. आणि धावसंख्या जर पाहिली तर 55 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं असेल, 60+ धावा होणं गरजेचं असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहत आहे. ओ, इथे आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेक केली जाईल परंतु मात्र या ठिकाणी थांबवलंय. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवताना आपण पाहतोय दीपक शिर्के. शेवटचा चेंडू शेष, दीपक शिर्के ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. गोलंदाज अतुल चांगलं षटक हाताळलंय. आणि नक्कीच सर, आपण जर पाहिलं असेल तर या गोलंदाजाचे वय खूप कमी आहे, पण चांगल्या गोलंदाजीने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. आणि इथे कुठेतरी मात्र दिशा भरकटण्याचं काम होतंय. व्हाईट बॉलचा इशारा प्लस 4 धावा, सॉरी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. तर इथे मात्र प्रेशर आणि प्रेशर येताना पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू आहे, या चेंडूला निर्धाव टाकण्याची जबाबदारी असेल अतुलकडे, परंतु ज्या पद्धतीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले दीपक शिर्के, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल दीपक शिर्केचा. चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला. अंतिम दिवस आहे, अगदी शेवटच्या सत्रामध्ये ही स्पर्धा आले. JPL 21-22 स्पर्धा पाहत आहे. शेवटचा चेंडू, ओ यस, इथे ऑफस्टमच्या बाहेर पिच केलाय. पंच काय इशारा करतील? विकेटचं पतन सुद्धा होईल का? आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून येताना आपल्याला दिसतोय. आता मात्र या ठिकाणी थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. 58 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. पहा, अजूनही शेवटचा चेंडू फेकायचा बाकी आहे. यालाच तर प्रेशर बोलतात. 1-11चं क्रिकेट खेळणं खूप सोपं, परंतु ज्या वेळेला आपली सिलेक्शन अशा स्पर्धांना होतं त्यावेळेला तुमचं प्रेशर हँडल करणं गरजेचं असतं. इथे मात्र एक चेंडू फेकायचा आहे आणि 2 वाईट टाकलेत. आता मात्र महत्वपूर्ण चेंडू शेवटचा डिलिव्हर करताना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय अतुल. स्ट्राईक एंडला मात्र पाहतायत दीपक पार्टे, वाट पाहतायत दीपक शिर्के. शेवटचा चेंडू शेष, दीपक शिर्के ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती अतुल सज्ज झालाय. हो, इथे मात्र मिडल ऑफ द बॅट केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. येस, इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती येतोय दणदणीत खणखणीत षटकार दीपक शिर्के. ब्रँडेड फटका येतोय. क्या बात आहे, सुपर्ब. आणि जशी आम्ही सातत्यपूर्व चर्चा करत होतो की 60 ते 65 धावा स्कोरबोर्ड वरती लागणं गरजेचं होतं सर, आणि ती मात्र धावसंख्या 64 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 65 धावांचं टार्गेट असेल संघासमोर, काय म्हणाल सर? नक्कीच या ठिकाणी चेसेबल स्कोर समोरच्या टीमला देणं तितकंच महत्वाचं असतं. आणि आता 64 धावा केलेल्या आहेत, 65 धावांचं आव्हान मात्र असेल या ठिकाणी स्पार्टन 11 या संघाला. तर नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर चांगल्या फलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चला, कृपया विनंती राहील, क्षेत्ररक्षणासाठी त्वरित उतरायचं आहे. संदीप शेडगे, आपण तो बॉल कलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा पाहत आहे. माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन आयोजित जावली प्रीमियर लीग पर्व दुसरे ही स्पर्धा पाहत आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही मित्रांनो पाहत आहे, जिथे मात्र 2 संघ या ठिकाणी आमने सामने येऊन ठाकलेत. एका बाजूला स्पार्टन 11 तर एका बाजूला स्वामी स्टार 11 संघ. स्वामी स्टार 11 संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 64 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. 65 धावांचं टार्गेट मात्र स्पार्टन 11 संघासमोर ठेवलंय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर पाहिली, या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेणारी आमची आयोजन कमिटी जर पाहिली, जावली असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय प्रताप शेलार वखवडी असतील, संदीप साळुंके दुंद, गणेश तनावडे करंजे, त्याचबरोबर अनिकेत सपकाळ गवडी,
सूर्यकांत शेडगे निजरे, त्याचबरोबर अमोल गावडे खर्शी यांची खूप सारी मेहनत आहे ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यामध्ये. आणि JPL कमिटी म्हणजे जावली प्रीमियर लीगची कमिटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीप शेडगे मामोर्डी, अनिल कदम जवळवाडी, सुमित पवार सानपाने, बापू पार्टे पुनवडी, त्याचबरोबर योगेश पवार राजमाने, अमर शेलार वागदरे, प्रवीण पार्टे पुनवडी, सुनील धनावडे करंजे, अशोक पाटे बामगर आणि सुयश तनावडे मामुर्डी या सर्वांची खूप सारी मेहनत आहे मित्रांनो या स्पर्धेच्या मागे. तर ही स्पर्धा आज मात्र सातारा जिल्ह्यातील प्रत्येक क्रीडा रसिक क्रीडा प्रेमीची आवडती स्पर्धा झाली. JPL 21-22 या स्पर्धेचा फायनल थरार थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय, जिथे मात्र दोन संघ आमने सामने झालेत. स्वामी स्टार 11 अगेन्स्ट स्पार्टन 11. स्वामी स्टार विन द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. प्रथम बॅटिंग करताना 64 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. स्पार्टन 11 मात्र बॅटिंग करायला त्यांना 65 धावा या ठिकाणी टार्गेट ठेवलंय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये संघ तयार झालाय क्षेत्ररक्षणासाठी. जर आपण पाहिलं स्पार्टन 11 आणि या संघाकडून खऱ्या अर्थाने सर्जापूर गावचे ओल्ड इज गोल्ड दत्ता मोहिते यांच्यावरती नजर असेल. कारण मित्रांनो ज्या पद्धतीने KSKPL 21 ही स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून जर कोणाची निवड झाली असेल तर दत्ता मोहिते, मॅन फ्रॉम सर्जापूर. अनेक कंपन्यांचं क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलंय, लेदर बॉलचं क्रिकेट खेळताना पाहिलंय, अनेक नवी मुंबई मधल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहिलंय. NMPL 2022 या स्पर्धेमध्ये सुद्धा दत्ता मोहितेनं तुम्हाला खेळताना पाहाल. आणि खऱ्या अर्थाने जर ही स्पर्धा कोणत्या खेळाडूने गाजवली असेल तर दत्ता मोहितेने गाजवले. कारण तब्बल 164 धावा दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. 173 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 2 अर्धशतक दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून आलेत. आणि तदनंतर अजिंक्य गोळे स्वामी स्टार म्हणजे त्यांच्या समोर खेळतोय त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतक आलेत. 183 धावा त्यांनी कुठल्यात. आता मात्र या 2 खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू पुढे जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 183 धावांवरती अजिंक्य गोळे तर दत्ता मोहिते आहेत 173 धावांवरती. निलेश सर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन होतंय मुंबई महानगरपालिका विरोधी नेते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय विजयजी चौगुले साहेबांचं इथे मात्र थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी आगमन होतंय. तर जाव्या मॅचच्या दिशेने जिथे मात्र संतोष देसाई सर आमच्या समोर जुळलेत. दत्ता मोहिते स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, 40+ मास्टर, सातारा जिल्हा आणि जावली तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार खेळाडू. ज्या खेळाडू बद्दल सातत्यपूर्व सांगत आलो, एक गाव अकराचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर दह्याट गावामधून चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळून दाखवलं. तदनंतर जुईनगरचं क्रिकेट असेल, खुल्या गटाचं विक्रोलियनचं क्रिकेट असेल, या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये खूप चांगलं क्रिकेट या खेळाडूंनी खेळलंय. तर बॉलिंग मार्क वरती गणेश धनावडे, जय हिंद प्रतिष्ठानचा हा खेळाडू, करंजे संघाचा खेळाडू. पहिलाच बॉल, क्रिकेटचं मादक सौंदर्य, पाडल स्वीप, चेंडू सीमारेषा पार फरार, मितील रन 4 येतोय चौकार. तर नक्कीच ज्यांचा उल्लेख आपण दत्ता मोहितेंचा करतोय की ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं, KSKPL 2021 ही स्पर्धा गाजवली. तदनंतर याच मैदानावरती 173 धावांचं रतीब, 2 अर्धशतक हे आहेत दत्ता मोहिते. सेकंड बॉल, या चेंडूला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटचा अंदरुनी हिस्सा लागलाय, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, फेकेली जाईल तोपर्यंत यस 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलेश सर, दोन्ही खेळाडू जर पाहिले तर 40+ खेळाडू आहेत आणि रनिंग जर तुम्ही पाहिली तर नक्कीच यंगस्टरना लाजवण्यासारखी रनिंग आहे. काय म्हणाल सर? नक्कीच फिटनेस खूप चांगला आहे. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतोय गणेश धनावडे यांच्याबद्दल, अतिशय चांगलं क्रिकेट घनसोली मधून त्यांनी खेळलंय, खूप सारा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. ते देखील 40+ खेळाडू, चांगली बॉलिंग करू शकतात. अनेक वेळा त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे 1 गाव 11 मधून. बॉलला उचललाय, क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये उपलब्ध नसेल, बॉल सीमारेषा पार फरार, मिळतील रन्स 4 येतोय चौकार. हा क्लास आहे दत्ता मोहिते यांचा. आणि जिथे मात्र चांगल्या लाईनला ही चांगली बॅटिंग करू शकतात दत्ता मोहिते, कारण लेदर बॉल क्रिकेट खूप जणांनी खेळलंय, जाणलंय.
ज्या वेळेस त्यांच्याबद्दल सांगितलं की त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस लहान होतो प्रॅक्टिससाठी मैदानाच्या आतमध्ये गेलो त्यावेळेस नाकाला बॉल लागला आणि तिथून मी घरी चाललेलो तर प्रशिक्षक म्हटले तर इथून पुढे तू घरी गेलास तर परत कधी क्रिकेट खेळू शकणार नाहीस आणि ते मैदानामध्ये थांबले आणि खेळले आणि त्यांचा खेळ तुमच्या समोर आहे. बॉल सीमारेषा पलीकडे फाईन लेग सीमारेषा पार मिळतील रन 4 येतोय चौकार 4 धावा अंकित होतील याही बॉलवरती. म्हणजे कुठेतरी नाकाला बॉल लागतो काय आणि तदनंतर मैदान सोडण्याची जी त्यांची इच्छा होती ती प्रशिक्षकाला सांगतात का आणि नंतर प्रशिक्षक म्हणतात की तू मैदान सोडलंस तर तू इथून पुढे क्रिकेट खेळू शकणार नाही आणि तिथे मात्र ते मैदानात थांबले आणि आज आम्ही दत्ता मोहिते यांना सर्जापूर गावचा आणि जावली तालुक्याचा सातारा जिल्ह्याचा सुपर डुपर स्टार खेळाडू म्हणून आपण त्यांना आज ओळखतोय. तर नक्कीच सर गणेशचा या ठिकाणी परिपूर्ण क्लास घेताना दत्ता मोहितेंना आपण पाहतोय. ओ इथे पुन्हा एकदा पॅडल स्वीप नो डाऊट यस दत्ता मोहिते ऑन फायर सुपर बिहार अफलातून सेकंड पॅडल स्वीप चेंडू मात्र सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दत्ता मोहिते ब्रँडेड फटका येतोय क्या बात आहे. आणि जिथे मात्र स्वामी स्टार संघाच्या माध्यमातून गणेश धनावडे यांना का बोलवलं अनुभव चांगलाय. दत्ता मोहितेंना कोण रोखू शकतं तर तो अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही दत्ता मोहितेंना रोखू शकता म्हणून की काय गणेश धनावडे यांना बॉलिंग मार्क वरती बोलवलं. पण ज्या अर्थी आपण चर्चा करतोय की गणेश धनावडेची लाईन खराब नाहीये लाईन चांगली आहे परंतु त्याच्या अगेन जो क्लास आहे दत्ता मोहिते यांचा तो अफलातून आहे. नक्कीच सर खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत परंतु त्याला पॅडल स्वीप आणि हे नक्कीच दत्ता मोहिते सातारा जिल्ह्यातील नंबर 1 चा खेळाडू कोण असेल पॅडल स्वीप खेळणारा तर दत्ता मोहिते. हो इथे मात्र बॅकफुटला गेले कट केलाय चेंडूला अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून काढलंय चेंडू मात्र कार्पेटच्या साहाय्याने सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पार. दत्ता मोहिते क्लास सुपर्ब ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं दत्ता मोहितेना हे दाखवताना मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोळे याला उत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहितेना पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात निलेश सर जशाच तसं उत्तर. आणि जिथे मात्र पहिल्या ओव्हर मध्ये दत्ता सरांनी ज्या धावा खर्च केल्या बॅटिंग करताना त्याच मैदानाच्या आतमध्ये कुठल्यात म्हणजे इट का जवाब पत्तरशे जशी स्थिती तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. धावफलकावरती जातो धावा लागल्या 22 धावा. तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं की 64 धावा 65 धावांचं टार्गेट असताना मात्र दत्ता मोहिते सरांना माहित होतं पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण होतं आणि ते षटक मात्र फोडताना त्याच्यावरती आक्रमण करताना दत्ता मोहिते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र महेश ओंबळे स्वतः कॅप्टन आहेत अतिशय चांगली गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये परंतु आता मात्र चॅलेंज आहे. आता मात्र दुसरे आमचे 40 प्लसचे खेळाडू विजय सुर्वे स्ट्राईक एंडला पण पाहतोय हे सुद्धा बॅटल महत्वपूर्ण राहील. एक चांगला गोलंदाज त्याच्या समोर 40 प्लसचे चांगले बॅट्समन. तर महेश ओंबळे बद्दल यांच्याबद्दल सांगेन की आताच्या घडीला एक चांगला निखार त्यांच्या बॉलिंग मध्ये बघायला मिळतोय. बॅटची कडा आहे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आणि ज्या अर्थी महेश ओंबळे यांनी आपल्या बॉलिंग मध्ये चेंजअप केला परंतु त्यांची जी रिदम आहे जी रनवे आहे तो सेम आहे. बॉलिंग मध्ये चेंज केलाय त्यांनी टप्प्यावरती भरपूर काही मेहनत त्यांनी घेतली. ज्या अर्थी महेश ओंबळे ज्या या रिदमने बॉलिंग साठी जायचे त्यावेळेस समोर बॉल पिच करायचे त्यावेळेस मोठे स्ट्रोकी लागले जायचे. या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पहा स्लोअर वन त्यांनी आणलाय अचूक टप्पा आणलाय खोलवर टप्पाची गोलंदाजी त्यांनी केली आहे म्हणजे एक चांगलं व्हेरिएशन ऍज अ संघनायक खेळताना त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. नक्कीच सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर एक चांगली बॉलिंग आणि एक आखूड टप्प्याची किंवा अचूक गोलंदाजी करताना आपण नक्कीच महेश ओंबळेंना पाहिलंय. आता मात्र दत्ता मोहिते खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या समोर मात्र गोलंदाजी करायची आहे. हे बॅटल खूप महत्वाचं असेल दोन खेळाडूंमध्ये. येस आगळी वेगळी ऍक्शन आणि त्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी. हो 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 इथे मात्र आडव्या बॅटनी फटका केला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चुकी करतायत फंबलिंग करतायत. इथे मात्र 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत. अतिशय चांगला फिटनेस आहे. जर आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू 40 प्लसचे आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये येस आणि 100 धावांची पार्टनरशिप सुद्धा या स्पर्धेमध्ये केले दत्ता मोहिते आणि विजय सुर्वे आणि आमचे अक्षय कदम सांगतायत. आणि खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामध्ये एक नामांकित गुणलेखक जर कोण उदयाला आला असेल तर KSK कडून आपटी गावचा अक्षय कदम. प्रत्येक स्पर्धेसाठी मागणी आहे अक्षय कदमची. तर पुन्हा एकदा बॅटल रंगतय मैदानाच्या आतमध्ये. यस महेश ओंबळे अगेन्स्ट दत्ता मोहिते. हो पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्कल मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव घेतली जाते.
एक चांगलं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड होते अंकित केल्या होत्या. तदनंतर महेश ओंबळे, खूप सारा एक्सपिरियन्स, अनुभव आहे, आगळी वेगळी ऍक्शन आहे आणि या स्पर्धेदरम्यान एक वेगळ्या प्रकारचे चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. निलेश सर थोडंसं थांबवलंय संघाला आणि जबाबदारी आहे, कॅप्टन आहेत, स्वतः ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली जाते तर कौतुक करेन महेश ओंबळे यांचं. नो डाऊट की चांगले बॉलर आहेत आणि जिथे मात्र मी चर्चा केली की पर्व दुसऱ्यामध्ये एक चांगली लाईन आणि एक चांगली लेन त्यांची बघायला मिळाले आणि या जोरावरती त्याने अनेक विकेट्स, अनेक फलंदाजांना माघारी पाठवलंय. बॉलर तयार, महेश ओंबळे, मॅन फ्रॉम केडंबे. या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीपला आहेत, बॉलवरती येतील, फेक करतील. एकदा इथे मात्र अंकित होते. स्पार्टन 11चा दारोमदार आहे. सुरुवातीला या जोडीवरती अवलंबून आहे. या जोडीला तुम्ही माघारी पाठवा, अर्धी मॅच तुम्ही जिंकल्यासारखं आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने हल्ला बोल केलाय पहिल्या षटकामध्ये अगदी 22 धावा कुठल्या होत्या. तदनंतर थोडंसं शांत पद्धतीचं क्रिकेट दोन्ही खेळाडू, दोन्ही बॅट्समन कडून दाखवलंय. त्यांना माहित आहे उर्वरित षटक 3 असतील, इथे मात्र हल्ला बोल केला जाईल. महेश ओंबळेंना तुम्ही जरा चांगल्या शांत डोक्याने खेळला तर पुढील 3 षटक महत्वपूर्ण असतील. महेश ओंबळे निघतील, दत्ता मोहिते, हे बॅटल महत्वाचं आहे. एक आगळी वेगळी ऍक्शन. हो, पुन्हा एकदा पॅडल स्वीप. इथे मात्र झेल ड्रॉप केलाय सर्कल मध्ये. झेल होऊ शकला असता, परंतु ज्या पद्धतीने ज्या स्पीड मध्ये चेंडू आला त्याला कलेक्ट करणं गरजेचं होतं. महत्वपूर्ण झेल दत्ता मोहिते यांचा झेल ड्रॉप होतोय. एखादी छोटीशी चूक तुमचं पराभवाचं कारण बनू शकते. झेल सुटले की मॅच सुटले. या झेलचा उपद्रव येणारा वेळ, येणाऱ्या ओव्हर सांगून जातील की हा झेल दत्ता मोहिते यांचा किती महागडा ठरलाय. आता मात्र विजय सुर्वे, मॅन फ्रॉम डांगरेगर, 40+ मास्टर, मॅन फ्रॉम डांगरेगर, फलंदाजी मार्क वरती होतील सज्ज अगेन्स्ट महेश ओंबळे केडंबे. बॉलला उचललाय, हवाई हल्ला चढवलाय, हवाई फायर मिळतील या बॉल वरती रन्स. 6 येतोय षटकार. चौतीस धावा स्कोरबोर्ड वरती लागतात आणि निलेश सर, जो कुठेतरी प्रेशर होता तो प्रेशर मात्र या षटकाराने अगदी कमी करण्याचं काम विजय सुर्वेने केलंय. जसा चेंडू पडला अगदी मिडल ऑफ द बॅट केला आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनची एक देणगी असते. 34 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. लेफ्ट हँड 34 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी स्पार्टन 11ला. आणि डावखुरा फलंदाजाचा एक हातखंडा आपण नेहमी पाहिला आहे. ज्या वेळेला त्यांच्या रेंजमध्ये, त्यांच्या स्लॉटमध्ये चेंडू पडतो, अगदी मिडल ऑफ द बॅट होतो. नक्कीच मैदानाच्या बाहेर जाताना आपण अनेकदा पाहिलंय. विजय सुर्वे, महत्वपूर्ण षटकार होता, कुठेतरी प्रेशर रिलीज केलंय. आता मात्र समीकरण तुमच्या पुढे नव्याने मांडेन. 18 चेंडू बाकी असतील आणि 31 धावांचा खेळ अजूनही बाकी. निलेश सर, अजूनही 31 धावांचा बचाव करायचा आहे. बॉलिंग रनवे वरती प्रशांतला बोलवलंय. स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलाय. प्रशांत शेलार बॉलिंग रनवे वरती आलाय. क्रमांक 3चं षटक आपल्या नावे घेऊन आलाय. पॉवर प्लेचे 2 षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप स्क्वेअर लेग आहे. वाईड डिश, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, इन सर्कल. बॉल चाललाय आता मात्र वाईड डिश, डीप मिड विकेटला फेक केली जाईल. 1 धावांकित होते. याही खेळाडूने काल प्रभावित केलं बॉलिंग करताना. ज्यावेळेस प्रशांतने बॉल हातामध्ये घेतला त्यावेळेस त्याने चांगली बॉलिंग केली. आज मात्र याही मॅच मध्ये क्रमांक 3चं षटक आपल्या नावी घेऊन आलाय. समोर एक आक्रमक जोडी, आगळा वेगळा विक्रम त्यांनी या स्पर्धेमध्ये केला. खूप मोठी पार्टनरशिप जर कोणी केली तर या 2 फलंदाजांनी केली. या फलंदाजांना रोखायचं आहे. तर नक्कीच सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय 32 चेंडू मध्ये 100 धावांची पार्टनरशिप जर असेल कोण या स्पर्धेमध्ये तर या दोघांमध्ये आहे दत्ता मोहिते आणि विजय सुर्वे. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत सज्ज झालाय. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय. जो संघ जिंकेल तो फायनल चॅम्पियन साठी संघ खेळेल. JPL 21-22 स्पर्धा पाहताय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय प्रशांत टू विजय सुर्वे. हा स्लॉट मध्ये चेंडू होता, हवेमध्ये आहे, बॅटची वरचा हिस्सा लागला. इथे मात्र झेल ड्रॉप होऊ शकतो. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. विजय सुर्वेची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना विजय सुर्वे बाद. तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. स्वामी स्टार संघाला 100% एफर्ट द्याव्याच लागतील. एक चुकी करतोय, दुसऱ्या खेळाडूने ती चूक सुधारावीच लागेल. 100% एफर्ट देता तर मॅच अजूनही तुमच्यासाठी ऑन आहे.
आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय क्रमांक 3 वरती सागर गायकवाड, मॅन फ्रॉम मोरघर गावचे खेळाडू, सातारा जिल्ह्यामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाड, मॅन फ्रॉम मोरघर यांच्याही गाठीशी खूप सारा अनुभव आहे. दत्ता मोहिते आणि सागर गायकवाड ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. जिथे मात्र जी पार्टनरशिपची आपण चर्चा केली ती पार्टनरशिप येथे मात्र ब्रेक केली. आपण टेस्ट क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून पार्टनरशिप पाहिली होती की वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची अगेन्स्ट पाकिस्तान खूप मोठी पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली टेस्ट क्रिकेटमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाज प्रशांत निघालाय, ज्याने मात्र एक चांगलं यश मिळवलंय, प्रभावित करतोय आपल्या बॉलिंगने. या बॉलला खेळलाय क्षेत्ररक्षक, डीप वरतून येतील, बॉल वरती झडप घातील. हे चांगलं क्रिकेट आहे. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो, हे चांगलं क्रिकेट. एक धाव इथे मात्र घेतली जाईल. धावफलकावरती आपण नक्कीच नजर टाकूया. रोमांचक अशी मॅच कोण घेऊन जाईल सांगणं कठीण. कोण खेळणार फायनलची लढाई, कोडं अजून उलगडलेलं नाही. 36 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत आणि प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर. हे बॅटल महत्वपूर्ण असेल. आणखी एक चांगला खेळाडू. ओ इथे मात्र स्विच हिटचा फटका, काय फटका खेळला. यस, या चेंडूला पाठवलंय. वन बाउन्स सीमा रेषे पार 4 धावांसाठी प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. सागर गायकवाड सुपर्ब. आणि ज्या वेळेस मी या खेळाडूच्या तंत्राबद्दल चर्चा केली, चांगलं तंत्र आहे, अनुभव चांगला आहे. ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी यांची राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा करतोय, प्रशांतने प्रभावित केलंय. विकेट त्यांनी नक्कीच मिळवली आहे. या ओव्हरमध्ये 14 बॉल 25 धावांची गरज. हा निघालाय प्रशांत बॉलिंग रनवे वरतून. सागर मोरे, मॅन फ्रॉम मोरघर, माफ करा सागर गायकवाड, मॅन फ्रॉम मोरघर. या बॉलला आता मात्र डीप मिड विकेट रिझन मध्ये खेळलाय. हे चांगलं क्रिकेट आहे. एक चौकार तुम्ही खेळता, त्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट करता, कारण समोर चांगला फलंदाज आहे, तोही जबाबदारी घेतोय. जबाबदारी या मॅच मध्ये घेत आहेत. 41 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत आणि स्ट्राईक रोटेट केले, कारण दत्ता मोहिते सारखे फलंदाज त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हे सुद्धा पाहणं या ठिकाणी गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क होती प्रशांत सज्ज झालाय. दत्ता मोहिते सर, हे बॅटल महत्वाचं आहे. ओ इथे मात्र काय घडतं. यस, यू मिस, क्लीन बोल्ड. दत्ता मोहिते सरांची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळते. प्रशांतला जल्लोष साजरी केला जातोय. महत्वपूर्ण विकेट होती निलेश सर. आणि का कालच्या दिवसामध्ये आपण गोलंदाजीने प्रभावित केलं हे आजही दाखवलं. जी महत्वाची विकेट होती ती दत्ता सरांची विकेट टिपली आहे. प्रशांत शेलारसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. दत्ता सरांना माघारी पाठवणं साधी सोपी गोष्ट नाही, परंतु ती मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शेलारने ती किमिया केली आहे. महत्वपूर्ण खेळाडूला माघारी पाठवलंय. आता मात्र क्रमांक 4 वरती प्राचारण केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. राजेश जवळ, मॅन फ्रॉम जवळवाडी, हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये राजेशने मला वाटतं चांगले स्ट्रोक खेळलेत. सुधीर शेलार यांच्या माध्यमातून दत्ता सरांच्या विकेटसाठी प्रशांतने जी विकेट घेतली त्या प्रशांत शेलारला 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. खूप महत्वाची विकेट, टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. तर नक्कीच नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले आणि महत्वाची षटक असेल, कारण 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण येऊन पोहोचलंय. दत्ता मोहितेनं माघारी पाठवलंय, तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर एक चांगलं बॅटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि स्वामी स्टार या संघाला, हा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. ओ यस, याही चेंडूला उडवलंय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एका धावेवरती थांबवलंय. आता मात्र 11 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजेश जवळवाडीचा हा खेळाडू. कालच्या दिवसामध्ये 3 बॉल 3 षटकार या खेळाडूने मारलेत. या मॅच मध्ये जर असा काही कारनामा केला तर संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होऊ शकतो. अभिषेक दळवी गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये तुम्ही जर 5 ते 6 धावा खर्च करताय आणि 17 ते 18 धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवताय तर कुठेतरी हा संघ, स्वामी स्टार हा संघ
खेळाडूंच्या गाड्या या गेटच्या समोर आहेत. आपण बाजूला घ्या. मान्यवरांचं आगमन होणार आहे. ज्या खेळाडू वर्ग आणि प्रेक्षक वर्ग ज्या बाईक आहेत आपण बाजूला घ्या. स्ट्रोक मोठा आलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल येतोय 7 धावेंसाठी हा षटकार. मॅच अजूनही ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये ही जोडी तळ ठोकून बसली आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीने अक्षयने सांगितलं होतं की कालच्या दिवसामध्ये 3 चेंडू 3 षटकार मारण्याचं काम मात्र या खेळाडूने केलंय आणि आला आणि पहिल्या चेंडूला मात्र फेकून दिले स्टेडियमच्या बाहेर 6 धावांसाठी. राजेश जवळवाडीचा हा खेळाडू आज मात्र JPL 21-22 ही स्पर्धा गाजवताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवला चेंडू, मात्र प्रेक्षक बनेल चेंडू, मात्र वन बाउन्स चौकार. यस, राजेश जवळ, मॅन फ्रॉम जवळवाडी अफलातून बॅटिंग करतोय. 2 चेंडू आणि या 2 चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. ही आहे सेमीफायनल क्रमांक 2 JPL 21-22. आता मात्र समीकरण 9 मांडेन. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. निलेश सर काय म्हणाल बॅटिंग विषयी? प्रेशर होता आणि प्रेशर रिलीज. नक्कीच जवळवाडी संघाच्या माध्यमातून या राजेचा महत्वपूर्ण रोल राहिलाय बॅटिंग करताना. ओहो, याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला आहे, त्याच्याही आवाक्याबाहेरचा आहे का? अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय त्या ठिकाणी. 2 धावा इथे मात्र अंकित होतील आणि जिथे मात्र होत्याचं नव्हतं आत्ताच्या घडीला जर कोणी केलंय तर ते राजेश जवळने केलंय. मॅन फ्रॉम जवळवाडी चांगले स्ट्रोक खेळतोय. 3 स्ट्रोक मॅचचं पूर्णपणे चित्र पलटून गेलं. येस, नक्कीच जवळवाडी म्हटलं की कुस्ती क्षेत्रामध्ये निलेश सर नक्कीच जवळवाडी आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये नंबर 1चं गाव म्हटलं जातं. आज मात्र क्रिकेटचं मैदान गाजवताना राजेश जवळवाडी. हो, याही चेंडूला उडवलाय कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू, मात्र वन बाउन्स सीमारेषे पार. यस, बॅट वरती करून सलामी देत आहेत प्रेक्षकांना. राजेश जवळ, मॅन फ्रॉम जवळवाडी. माझा विश्वास ठेवलाय तो मी सार्थ ठरवतोय. याचं अभिवादन बॅटने स्पार्टन 11 टीमला सांगतायत की माझा विश्वास ठेवलाय ते मैदानाच्या आतमध्ये मी करतोय. आणि जिथे मात्र जवळवाडी गावाबद्दल सांगायचं झालं तर मला वाटतंय जे आपण दहीहंडीला थर लावतो, सातारा जिल्ह्यामधून 7 थर जर कोणी लावले असतील तर ते जावली तालुक्यातून जवळवाडी गावाने सातारा जिल्ह्याला दाखवलं की 7 थर दहीहंडीला कसे लावतात. ते गाव आहे आणि त्या गावचा हा खेळाडू आहे. नक्कीच 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. पहा, जवळवाडी आज 1 गाव आकाराचं क्रिकेट खेळत असताना तुम्ही आज JPL मध्ये आला. JPL मध्ये आल्यानंतर आपला तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये नाव करण्याची संधी मिळाली आणि मात्र या राजेश जवळने आज मात्र गावचं नाव करताना. ओ, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर अतिशय उंच 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 आणि मात्र हा षटकार येतोय. क्या बात आहे. राजेश जवळ, मॅन फ्रॉम जवळवाडी ऑन फायर. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये राजेश जवळ यांनी दाखवून दिलंय स्पार्टन 11 संघ फायनलचं तिकीट बुक करतोय. 6 चेंडू आणि 1 धावीची गरज. काय म्हणाल सर राजेश जवळ? अशोक पार्टे यांच्याकडून राजेश जवळसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय या खेळीसाठी. बापू पार्टे यांच्याकडूनही या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अफलातून खेळ करून दाखवला. मॅचचं पारड पूर्णपणे बदलून टाकलंय. आता मात्र महेश ओंबळेने बॉल घेतलाय. 6 बॉल 1 धावेंची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल सांगू शकत नाही. अजूनही स्वामी स्टार संघ मॅच जिंकू शकतो. क्रिकेटचं भाकीत करणं कठीण आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी कोणाचं पारड जड होईल सांगणं कठीण आहे. एका बॉल वरती आपण 6 धावा अंकित होतानाही पाहिलंय. एका ओव्हर मध्ये 1 धावी न बनतानाही क्रिकेटने पाहिलंय. म्हणजे काही होऊ शकतं, फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी लागेल. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. 6 बॉल 1 धावेची गरज. सागर गायकवाड मॅन फ्रॉम मोरघर सज्ज. महेश ओंबळे मॅन फ्रॉम केडंबे बॉलिंग रनवे वरतून. इथे मात्र चुकी झाली. मॅच ऑन होती, फेक केली आणि ते मात्र स्पार्टन 11 ने कन्फर्म केलंय आपलं फायनलचा तिकीट. काय बॅटिंग केली राजेश जवळ.
सेमीफायनल क्रमांक 2 मात्र गाजवताना आणि आपला संघ मात्र JPL 21-22 च्या फायनल मध्ये घेऊन जाणारा हा खेळाडू ठरतोय राजेश जवळ, मॅ फ्रॉम जवळवाडी. क्या बात आहे, सुपर्ब यार, सुपर्ब. राजेश जवळ, खूप सारे शुभेच्छा तुला. अफलातून बॅटिंग केली राजेश जवळनी. सेमीफायनल क्रमांक 2 गाजवणारा हा खेळाडू राजेश जवळ. तर विनोदजी पार्टे संघ मालक यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी जाहीर झालंय. चला, मॅन ऑफ द मॅच आद्यमान या ठिकाणी आम्ही वितरण करतोय. चला, दोन्ही संघ शेक हँड करा. क्रिकेटचा खेळ आहे, एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांक मॅच साठी आपण टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच असेल. आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. मॅच असेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची. एका बाजूला भैरवनाथ वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला स्वामी स्टार. तर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच राजेश जवळ आणि गेम चेंजर आहे सागर गायकवाड मोरघर. दोन्ही खेळाडूंना मी आमंत्रित करतो मंचावरती. आपण या. महेश मोरे यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक असेल. दळवी सर यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक राजेशच्या या खेळासाठी असेल. तर मॅन ऑफ द मॅच आद्यमान आम्ही बहाल करू. इथे मात्र राजेश जवळ, जवळवाडी. अरुण मर्डेकर MSC तडका संघाचे